पहिल्यांदाच मुख्यमंत्री फडणवीस समन्वय समितीची बैठक घेणार आहे। सोमवारी संध्याकाळी 7 वाजता वर्षा निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। आदित्य ठाकरेंच्या आंदोलनावर नवनाथ बन यांनी पलटवार केलाय। आदित्य ठाकरेंनी अनेक भूखंड गिळंकृत केले, त्याचा हिशोब द्यावा अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। तर ही सर्व आदित्य ठाकरेंनी नौटंकी सुरू केली असल्याचंही बन म्हणाले। मराठा आणि ओबीसींचं आंदोलन होऊ नये यासाठी सरकार आंदोलकांची समजूत काढणार आहे। भेटीला येण्याआधी मागण्या पूर्ण करण्याची ओबीसी आणि मराठा नेत्यांची भूमिका आहे। मुंबईतील मैदाने आणि मोकळ्या जागा वाचवण्यासाठी उभाठानं तिरंगा आंदोलन केलंय। आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालंय। मनसे नेते आणि काँग्रेस नेतेही आंदोलनात सहभागी झाले होते। आमदार रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर भाष्य केलंय। भाजपाच्या नेत्यांना काँग्रेस काय करते हे कॉपी करावं लागतंय, तसेच नागपूरची गर्दी बोलावून आणलेली होती असा आरोप रोहित पवारांनी केला। राहुल गांधी आणि काँग्रेस मूर्खांच्या नंदनवनात आहेत, त्यांची कॉपी करण्याची भाजपला गरज नाही। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या टीकेवर नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। मोकळ्या आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। पहिल्यांदाच मुख्यमंत्री फडणवीस समन्वय समितीची बैठक घेणार आहे। सोमवारी संध्याकाळी 7 वाजता वर्षा निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आले। आदित्य ठाकरेंच्या आंदोलनावर नवनाथ बन यांनी पलटवार केला। आदित्य ठाकरेंनी अनेक भूखंड गिळंकृत केले, याचा हिशोब द्यावा अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। तर ही सर्व आदित्य ठाकरेंनी नौटंकी सुरू असल्याचं बन यांनी म्हटलंय। मराठा आणि ओबीसींचं आंदोलन होऊ नये यासाठी सरकार आंदोलकांची समजूत काढणार आहे। भेटीला येण्याआधी मागण्या पूर्ण करण्याची ओबीसी आणि मराठा नेत्यांची भूमिका आहे। मुंबईतील मैदानं आणि मोकळ्या जागा वाचवण्यासाठी उभाठानं तिरंगा आंदोलन केलं। आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं असून मनसे नेते आणि काँग्रेसचे नेतेही आंदोलनात सहभागी झाले होते। आमदार रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर भाष्य केले। भाजपच्या नेत्यांना काँग्रेस काय करते हे कॉपी करावं लागतंय, नागपूरची गर्दी ही बोलावून आणलेली होती अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। राहुल गांधी आणि काँग्रेस मूर्खाच्या नंदनवनात आहे, त्यांची कॉपी करण्याची भाजपला गरज नाही। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या टीकेवर बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। मोकळ्या मैदानांसाठी पालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा आदित्य ठाकरेंनी दिलाय। लढा फक्त एका मैदानासाठी नाही तर मुंबईतील सर्व मैदानांसाठी असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। नांदेडमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे, कारण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याचा पालकमंत्री बदलण्याची मागणी मंत्री संजय राठोड यांच्याकडे केली आहे। उदय सामंत यांना मनोज जरांगेंना भेटायचं असेल तर 6 कोटी मराठ्यांचा प्रश्न निकाली काढून घेऊन असं गंगाधर काळकुटेंनी म्हटलंय। हैदराबाद गॅझेटनुसार कुणबीचं प्रमाणपत्र कसं मिळेल यासाठी येण्याचं आवाहनही काळकुटेंनी सांगताना केलं। चाकण औद्योगिक परिसरातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाहणी केली। रस्त्यांच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासह पायाभूत सुविधा आणि सोयी सुविधांचा आढावा घेतला। सत्ताधाऱ्यांच्या निर्णयामुळे मुंबईतील झाडं मैदानं कमी होत आहे। भाजपचे आमदार मैदान घेऊन कुठल्या तरी संस्थांना देतात असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला। मंत्री छगन भुजबळ यांनी लक्ष्मण हाकेंच्या भूमिकेबाबत भाष्य केले। ओबीसींचं आरक्षण संपलं कोण म्हणतं, जात पडताळणीमध्ये चुका असेल तर त्यावर आम्ही लढतोय असं भुजबळ म्हणाले। देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधील झेन्झी कार्यक्रमाचं कौतुक केलं। हा कार्यक्रम लोकांना जबरदस्तीने आणून आयोजित केलेला नव्हता, ऑर्गॅनिक पद्धतीने तरुण तरुणींनी सहभाग घेतला असं फडणवीस म्हणाले। आमदार प्रवीण दरेकरांनी राहुल गांधींच्या कार्यक्रमावर टीका केली आहे। स्क्रिप्ट देऊन मुलींना उभं केलं होतं, पैसे देऊन माणसं बोलावली होती अशी प्रतिक्रिया दरेकरांनी दिली।